एका जागी मांडी घालून बसा. डोळे मंद करा. तुमचा उजवा हात छातीवर ठेवा आणि डावा हात पोटावर ठेवा. एक खोल लांब श्वास घ्या आणि हळूच सोडा. खांदे पूर्णपणे सैल सोडा. कल्पना करा की तुम्ही एका छोट्याशा टेकडीच्या बाजूला एका सुंदर धबधब्याच्या अगदी समोर एका दगडावर शांत ध्यानस्थ बसलेला आहात. कल्पना करा, धबधब्याचे खळखळणारे पाणी तुमच्या बाजूने वाहत आहे. तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी सुवासिक फुलांची झाडे फुललेली आहेत. सकाळची कोवळी सोनेरी सूर्यकिरणे थेट तुमच्यावर पडलेली आहेत. कल्पना करा की ती सूर्याची किरणे तुमच्या आत प्रवेश करत आहेत आणि तुम्हाला एक शुद्ध सकारात्मक ऊर्जा देत आहेत. एक नवीन सकारात्मक शक्ती तुम्हाला मिळत आहे. डोक्यात दुसरे कोणतेही विचार नाहीत. तुम्ही जीवनातील एका रम्य ठिकाणी शांतपणे बसून ध्यान करत आहात. कल्पना करा की तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य पाहत आहात. आता हळूहळू खाली आकडे मोजा. 5 4 3 2 1. मित्रांनो, जीवनातील एक कठोर सत्य लक्षात ठेवा. दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पण सुखद गोष्ट ही आहे की अजूनही वेळ आहे. वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ तुमचा निर्णय घेईल. आपल्या जीवनातला प्रत्येक सेकंद खूप मौल्यवान आहे. त्याचा योग्य वापर करूनच तुम्ही एक यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगू शकता. आज या क्षणी स्वतःला वचन द्या की मी वेळेचा सदुपयोग करून माझा ध्येय गाठण्याचा 100% प्रयत्न करीन. अपयश हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्याच नशिबात येतं आणि म्हणून तुम्ही स्वतःला नशीबवान समजा, कारण तुम्ही प्रयत्न करणाऱ्यांमधील एक आहात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे. स्वतःचा रेकॉर्ड तोडणे म्हणजेच खरे जिंकणे होय. प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर प्रयत्नांचा वेग दुप्पट करा. प्रयत्न न करता अगदी सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावर नाही. समस्या, संघर्ष, यश आणि अपयश हे तर जीवनाचे घटक आहेत. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत समस्या येत राहणार आणि संघर्ष करावाच लागणार. कितीही गरीब असो वा कितीही श्रीमंत, प्रत्येकाला आपापला संघर्ष करावा लागतो. कठीण वेळ आपल्याला खूप काही शिकवून जाते. कोण आपले आणि कोण परके हे शिकवून जाते. पण अशा वेळी कधीही हिंमत हारू नका. प्रसंगाला धैर्याने तोंड द्या, कारण लवकरच चांगली वेळ येणार आहे. ठाम राहायला शिका. घेतलेला निर्णय चुकला तरी हरकत नाही, कारण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही कधीही करता येते. माणसाच्या सवयीच त्याचे आयुष्य घडवत असतात. यशस्वी माणसांच्या सवयी वेगळ्या असतात, जसे की सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, चांगले पुस्तक वाचन करणे आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राचा सतत अभ्यास करत राहणे. आज पुन्हा एकदा स्वतःला वचन द्या की मी माझ्या सर्व वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करीन. आणि पुन्हा एकदा वचन द्या की मी या जीवनाच्या स्पर्धेत स्वतःला सक्षम बनवण्याचा 100% प्रयत्न करीन. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे आहेत. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. विचार तर खूप मोठे मोठे करतो, वेगळी ध्येय बनवतो. हे करेन, ते करेन, ही परीक्षा देईन, ती देईन. उंच डोंगराच्या टोकावर जाऊन जग पाहण्याचा विचार करतो, पण डोंगर चढण्याचा प्रयत्न करत नाही. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात. तुम्ही स्वतःलाच विचारा की ध्येय गाठण्यासाठी
मी गेल्या 30 दिवसात किती आणि कोणते प्रयत्न केले त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती मेहनत करत आहात. आज तुम्ही मोठे मोठे विचार केले, वेगळी ध्येय ठेवली, पण ती पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्नच केले नाहीत तर बोलता बोलता आयुष्य संपून जाईल. मग जेव्हा तुम्ही 60 ते 75 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला एकच प्रश्न सारखा पडेल, आयुष्यात मी केलं काय? आणि त्यावेळी या प्रश्नाचे तुमच्याकडे समाधानकारक उत्तर नसेल. पण उद्या जेव्हा तुम्ही 60 ते 75 वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर असावे यासाठी तुम्ही आता स्वतःला पुन्हा एकदा वचन द्या, मी वेळेचा सदुपयोग करून माझे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीन. मी सर्व वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करीन. मी कठीण वेळी न घाबरता संघर्ष करीन. मी या स्पर्धेच्या जीवनात स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीन. रिलॅक्स व्हा, डोळे अलगद उघडा, बाहेर या. धन्यवाद.